वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणाधीश द्वैष सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वार वाचा गमपंत आनंद या राघवाचा नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गोरक्ष जालंधर चरबडा षडवंगकानि पमचिंदरात्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूभ्यां नवनाथ सीता सदा शिव समारंभ श्री बाळासाहेब माध्यमा अस्मदाचार्य पर्यंत वंदे श्री गुरु परंपरा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा आणि नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा हो पांडुरंगा करू मन मन हो
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू तुका आता बंधू रंग मंडप जय कीर्तने उभे होती लोका महाराष्ट्र मृदंग विनेकरी पेटी मास्तर चोपदार महिला मंडळ पुरुष वर्ग पुढे बसलेले कीर्तन चालू आहे माहिती सुद्धा मध्ये गॅप घेऊन माग बसलेले आणि गावात सप्ताह चालू आहे हे माहित असून सुद्धा घरी झोपलेले तया माझे नमन मंडपात अरे ऐसे नमन करुणी सकल हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञानी म्हणून आपली बाळा चालवी सकला नामा म्हणे मस्त पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी यावर करी संत 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 मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी या वार करी संताच्या नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान ऐका खर तर आजचा आपला सप्ताहाचा दिवस किती आहे चौथा दिवस आहे मी अभंग दुसरा घेणार होतो पण दर्शनासाठी आत गेल्यानंतर महाराजांची समाधी बघितली आणि म्हणून थोडासा अभंग चेंज केला संतांच्या पुढं महात्म्यांच्या पुढं अभंग घेत असताना महाराज मला असं वाटतं की कमीत कमी ज्यांच्या समोर आपण कीर्तन करणार आहे ज्यांच्या समोर आपण सेवा करणार आहे त्यांचं वर्णन अभंगातून ते व्हावं तुम्ही म्हणाले अभंगातून तसं वर्णन दिसत नाही मी अभंग म्हणत म्हणत तुम्हाला सांगतो आपल्याच गावातील वैकुंठवासी कल्याण स्वामी महाराज तर समाधी समोर आहे आणि समाधी पाहिल्यानंतर जी माणसं ऐका नाम वाचे श्रवण कीर्ती जी माणसं त्या भगवंताचं नाम आपल्या वाचेमध्ये घेतात जी माणसं त्या भगवंताचं नामाचं श्रवण कानाने करतात नाम वाचे श्रवण कीर्ती कुठल्या देवाचं महाराज सांगतात पाऊली चित्ती समान समान पावलं असणारा एकच भगवान पांडुरंग परमात्मा आहे त्याचं पावलं जो आपल्या चित्तामध्ये धारण करतो त्याचं नाम घेतो कानाने त्याचं भजन ऐकतो महाराज सांगतात काळ सार्थक केला त्यांनी ज्या महात्म्याने आपल्या गावामध्ये ज्यांची समाधी आहे महाराज नित्य मुखामध्ये त्या भगवंताचं चिंतन केलं खऱ्या अर्थानं काळ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी का बरं तुम्ही म्हणाल का कशा प्रकारे काळ सार्थक त्यांनी केला महाराज सांगतात त्यांनी काळ सार्थक केला याचं उत्तम उदाहरण म्हणजे धरीला मनी मनामध्ये त्यांनी आपल्या विठ्ठल धरला म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनातला काळ सार्थक केला काळ याचा अर्थ आहे तो आपण वेगळा अर्थ घेऊ काळ म्हणजे घडोघडी याची काळ वाटप आहे हे नव्हे काळ म्हणजे इथं टाइम म्हणजे वेळ हा शब्द वापरतात महाराज की वेळ त्यांच्या जीवनातला वेळ त्यांनी सार्थकी लावला काळ सार्थक केला त्याने बघा तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनातला वेळ सार्थकी लावू शकतो काळ सार्थकी लावू शकतो कसा महाराजांनी जसा लावला तसा धरीला मनी विठ्ठल
मनामध्ये जर त्या विठ्ठलाला धरलं तर आपल्या जीवनातला सुद्धा वेळ आपण सार्थकी लावू शकतो. महाराज सांगतात, जर त्या भगवंताचं नाम घ्यायला आपण सुरुवात केली तर मनामध्ये असणारा अहंकार, दंभ सगळा निघून जातो. कीर्तनाचा म्हणजे नामाचा समारंभ आणि निर्दंभ सर्वदा. एकदा नाव घ्यायला सुरुवात केली की दंभ वगैरे सगळे निघून जातात. नवे नवे एवढंच काय, नित्य नाम घेणारी माणसं कल्याण स्वामी महाराजांसारखी नित्य समाधीमध्ये राहतात. निळामने स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी हरिनामे. महाराज समाधीमध्ये नित्य भगवंताचं हरीचं नाम घेत महाराजांसारखी माणसं राहतात. खऱ्या अर्थानं अशीच माणसं आपल्या जीवनातला टाईम, आपल्या जीवनातला वेळ सार्थकी लावतात. महाराज म्हणतात, काळ सार्थक केला त्यांनी किंवा त्याने आणि धैला मनी विठ्ठल. अभंगाचा अर्थ कळला महिला मंडळ? कळला का नाही कळला? माझी फक्त एकच विनंती कीर्तनाच्या सुरुवातीला तुम्हाला करतो, तुम्ही लय लांब बसलाय, जरा पुढं आला जर बरं होईल. श्रोत्याचा आणि वक्त्याचं थोडंसं आईज कॉन्टॅक्ट झालं, म्हणजे कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. तुम्ही इतका गॅप ठेवलाय मध्ये आणि फार मागं बसलाय. सगळं पुरं कीर्तनकार तुमच्या अंगावर येणार नाही, कीर्तनकार तुम्हाला माळा घालणार नाही, कीर्तनकार तुम्हाला पैसे सुद्धा मागणार नाही. फक्त पुढं सरा पुढं, ह्या बॉक्सपर्यंत या. चला पुढं, चला पटकन चला. आणि उद्यापासून न सांगता पुढं येऊन बसायचं. चला असं. आता कसं, आता इथं काय झालं, इकडं आमचे महाराज म्हणले बरं का, महिलांना मी पुढं सरा म्हणल्यावरती ठला विठ्ठल पुंडली कवरधारी भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, भारत माता की जय, माता की जय. बोलो रे भाई सब संतांनी. महिलांना पुढं सरल्यावर महाराज म्हणले, गड्यांना पण पुढं सांगा. महाराज एक सांगू का तुम्हाला, एकाला पुढं सर म्हणल्यावर बाकीच्यांना सांगायची गरज नाही, ते ज्याला त्याला कळलं पाहिजे. समझने वालों को इशारा काफी होता है, लेकिन इशारा जिसको काफी नहीं होता उनको समझदार कहना अभी मेरे इस मंडप के बाहर की बात है, वो जाने दो. ऐका, जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए. अरे जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के तुकडो कमाने के लिए. माणसाला असं वाटतंय ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याला असं वाटतंय माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, माझ्यासारखा महान कोणी नाही. पण मी एक सांगतो, धर्म मंडपामध्ये स्वामींच्या समोर आणि त्या हृदयामध्ये धरून ठेवा. नवे ऐका, या जगाच्या पाठीवरती किती मोठा असला तर मी नेहमी सांगतो, या कीर्तनाच्या धर्म मंडपामध्ये येत असताना, संतांच्या मंदिरामध्ये जात असताना, भगवंताच्या मंदिरामध्ये जात असताना आपल्या अहंकार सगळा बाहेर ठेवून यायचा. आपली श्रीमंती तिकडं मंडपाच्या बाहेरच त्याचा जाळ करून यायचा आणि मग आत यायचं. कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नवे जी माणसं भगवंता पुढं, संतांच्या पुढं नम्र होतात, त्यांच्यासाठी असं म्हटलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं सुद्धा आहे, महापुरे झाडे जाती ते लवाळे. किती मोठे संकट आलं ना महाराज, जी माणसं नम्र होतात ते त्या महापुरातून तरुण निघतात. पण जे अगदी ताट उभी राहतात, मग बघितलं आपण महापुरामध्ये लाकडे उंडके सगळे काय होतात, वाहून जातात. असं आपल्याला वाहून जायचं नाही. महाराजांनी जसा आपला वेळ सार्थकी लावला तसा आपल्या जीवनातला वेळ आपल्याला सार्थकी लावायचा आहे. महाराजांचं प्रमाण आहे. खऱ्या अर्थानं जीवन कधी सार्थक होतं तुकोबरा एका ठिकाणी सांगतात. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. कधी सार्थक आहे? विठ्ठलाची एक देखलिया. जर भगवंत पाहायचा असेल जीवनामध्ये तर महाराज संत सांगतात, काय सांगतात? नाम वाचे श्रवण, मुखाने आपल्या नाव आलं पाहिजे. आता ऐका, मी नेहमी सांगतो, नाम घेत असताना, त्या देवाचं चिंतन करत असताना, महिला मंडळ मला खरोखर मनापासून सांगायचा, जर त्या देवाचं नाव घेत असताना
बसलोय आपण इथं, हाताने टाळी वाजवतोय, कीर्तनकार म्हणतायत, गायक गातायत, पकवाज वाजवतोय, ही पोरं उड्या मारतायत, इकडं सिस्टीमवाले सिस्टीम लावतायत, आपले श्रीराम गुरुकुलचे विद्यार्थी ते आपला चॅनल चालू आहे, हे सगळे ज्याची त्याची कामं करतायत ना, आपण बसलो इथं पण आपलं लक्ष तिसरीकडचं. असं जर असेल तर ते महाराज नाम व्यर्थ आहे. कारण माऊली सुद्धा म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. भाव नसेल तर नाम व्यर्थ आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. जुद करो नियतीत, जुद करो नियतीत, जुद करो नियतीत, जुद करो नियतीत. तुझवावा आये देव, तरी हा सुरला पाव पाव. तुझवावा आये देव, तरी हा दुर्लभ पाव. तुझवावा आये देव, तरी हा दुर्लभ पाव. तुझवावा आये देव, तरी हा दुर्लभ पाव. जर आपल्याला देव व्हायचंय ना तर एकच करायचं. महाराज सांगतात भावे गावे गीत. गीत गायचं, त्या देवाचं भजन. रामकृष्ण गीती गात, ताल पुळवात गीत. रामकृष्ण गीत गात, ताल पुळवात गीत. छंद आपुल्या नाचत, निसर्गामध्ये फिरत गा, निसर्गामध्ये फिरत गा. जनिवनी अवघा देव, वाचनेचा पुरवठाव. जनिवनी अवघा देव, वाचनेचा पुरवठाव. महाराज त्याचं रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवित. नवे नवे परमार्थ हे असं धन आहे या जगाच्या पाठीवरती, याच्यासारखं धन महाराज परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन. देवाचे चरण, देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. भावा या जतन, वावा या जतन, हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे. परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन आहे. का? कारण जोडी देवाचे चरण, भगवंताच्या चरणापर्यंत नेणारा एकच साधन आहे, ते म्हणजे परमार्थ. पण परमार्थाचा आता सुरुवात मी अगदी पायापासून सांगतोय. हे जगाच्या पाठीवरती परमार्थ करण्यासाठी काय लागतं? पोरांनो, परमार्थ करायसाठी काय लागतं? पांढरी कपडी लागतात का? काय लागतं? शेंडी लागते का? टक्कल करावं लागतो का? शिखा म्हणजे शेंडी ठेवावी लागते का? परमार्थ करण्यासाठी महिला मंडळ जरा तुमच्याकडे येतो. पैठणी लागते का? महिला मंडळ परमार्थ करण्यासाठी काय 10 तोळे गळ्यात दागिने लागतात का? महिला मंडळ परमार्थ का पोरांनो, परमार्थ करण्यासाठी सुंदर दिसावं लागतं का?
परमार्थ करण्यासाठी पांढरी झालेली केस काळी करावी लागतात का? परमार्थ करण्यासाठी पुरुष वर्ग, परमार्थ करण्यासाठी संपत्ती लागते का? परमार्थ करण्यासाठी बंगला लागतो का? अंगद महाराज, परमार्थ करण्यासाठी विको गाडी लागते का? परमार्थ करण्यासाठी मग लागतं तरी काय? काय लागतं महाराज? परमार्थ करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत, बरोबर आहे ना? महिला मंडळ, परमार्थ करण्यासाठी दागिने लागतात का? नाही तर लागत. कीर्तन संपल्यावर सगळ्यांनी माझ्याकडे आणून द्या. परमार्थ करायसाठी लागत नाही, काय करायचं नाही का? परमार्थ करण्यासाठी महाराज इतर कुठल्याच गोष्टी लागत नाहीत. परमार्थ करण्यासाठी फक्त भाव लागतो, शुद्ध अंतःकरण लागतं. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावा, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीचे घेतो महाराज गोडी, पाहे जोडी भावाची. फक्त भाव लागतो देवाला. भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. म्हणून असं कुणीतरी म्हटलेलं आहे, काय? शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, ज्याचा भाव झाला, शुद्ध 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 ज्याचा भाव झाला. त्याला नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, त्याला त्याला दुरी नाही देव झाला. महिला मंडळ, या जगाच्या पाठीवरती परमार्थ करण्यासाठी लागतं काय? तर फक्त शुद्ध भाव लागतो, शुद्ध अंतःकरण लागतं, शुद्ध मन लागतं. म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्या मनामध्ये भगवंत वास करेल असं आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर ना? काय केलं पाहिजे? भगवंत आपल्या हृदयामध्ये राहील, आपल्या मनामध्ये त्याला त्याच्यासारखी आठवण येईल. आपण काय केलं पाहिजे? अंगद महाराज, जालिंदर महाराजाची तुम्हाला सारखीच आठवण यावी, ह्याच्यापेक्षा वेगळं सांगतो. आपलं गाव कडगुण गावाची जर तुम्हाला सारखीच आठवण यावी वाटत असेल तर ह्या कडगुणवाल्याने तुम्हाला पाकिट रेटून भरलं की तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार. म्हणजे व्यावहारिक सांगतो, व्यावहारिक तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार. महिला मंडळ, ऐका, एखाद्या पाहुण्याच्या आपण घरी गेलो आणि त्या पाहुण्याने जर आपला आदरातिथ्य म्हणजे अतिथी आपण चांगलं केलं तर महाराज त्या पाहुण्याचं आपण 1000 वेळा नाव काढतो. एक नंबर पाहुणा आहे. नवे याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्या घरी लेक दिली, जावई जर चांगला लागला, जाईल तेव्हा जर सासूला साडी घेतली, जावा एक नंबर पाहुणा, तेवढा पाहुण्यात पाहुणा, थोरला पाहुणा. मी काय सांगतोय समजतंय ना? पाहुण्यात पाहुणा का? कारण तो महाराज आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे अपेक्षित आहे ते देतो. त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, तो चांगला आहे. तसं आता मला सांगायचं, ऐका,
देवाला जे वाटतं, देवाला जे आवडतं ते जर आपण केलं ना महाराज, देवाला देखील आपण आवडू आणि त्याच्या मनामध्ये बसून आपल्या मनामध्ये देखील त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. मग देवाला आवडतं काय? महाराज सांगतात, आवडे देवाशी तू ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला महाराज दुसरं काहीच आवडत नाही. तुम्ही दिसता कसे, तुम्ही राहता कसे, तुम्ही असता कसे, बाकी काही नाही. त्याला फक्त भाव लागतो, तुमचं मन चांगलं लागतं. पण भानगड महाराज नक्की इथंच झाली. सगळ्यांचा परमार्थ, भल्यांचा परमार्थ वायाला गेला, कारण त्यांच्या मन महाराज चांगलं राहिलं नाही. मनामध्ये परमार्थ भगवंताचं चिंतन करत राहिले, पण मनामध्ये महाराज कीर्तनकार कीर्तन सांगतोय आणि कीर्तन सांगताना जर त्याच्या मनामध्ये जर वेगळंच काहीतरी असेल, महाराज संपला ना परमार्थ. अर्थ नाहीये. देवाचं नाव घेताय, भगवंताचं भजन करताय, पण मन कसं पाहिजे? त्याच्या चरणावरती लीन पाहिजे. एके ठिकाणी म्हणलेलं आहे तुमचं चित्त इतकं भयंकर आहे, इतकं भयंकर आहे. महाराज एके ठिकाणी ते चित्ताचं वर्णन करताना सांगतात, चंचल चित्तासी ठेवून या ठाई. हे चित्त कसं आहे? चंचल आहे, चंचल. एका मिनिटात मी जर म्हणलं मी आता पंढरपुरात महाद्वारामध्ये नामदेवाच्या पायरीवरती दर्शन घेतोय, तर माझं मन एका मिनिटात, एका सेकंदात महाराज तिथं गेलं. चंचल आहे चित्त. चित्त कसं आहे? चंचल आहे. पण त्या चंचल असणाऱ्या चित्ताला महाराज म्हणतात, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. ठाई म्हणजे एका ठिकाणी ठेवायचं आहे. कुठं? संतांची या पायी लीन व्हावे. हे चित्त, हे मन इतकं भयंकर आहे. याचं वर्णन करताना बहिणाबाई सुद्धा खूप गोड म्हणतात. मन ओढाय ओढाय, मन ओढाय ओढाय, जसं पिकातल ढोर. मन ओढाय ओढाय, जसं पिकातल ढोर. किती हाकल्या हाकल्या फिरायत पिकावर. काय म्हणलो कळलं? काहींना कळलं, काहीला नाही कळलं. विश्लेषण करून सांगतो, ऐका. आपल्या गावात गायी आहेत, गायी म्हशी आहेत, रेडका आहेत, रेडा आहेत ना महाराज. ह्यांना जर आपण हिरव्यागार चाऱ्यावरती समजा चुकून ते सुटून गेलं आणि त्याला जर हाकलून माघारी लावलं, तर परत तुम्ही गेला की ते परत फिरून कुठं जातं? हे गुराचं नाही सांगितलं बहिणाबाईंनी, हे तुमच्या माझ्या मनाचं सांगितलंय. मनाचं एखाद्या वाईट ठिकाणी मन आपलं जातं, त्याला जर चांगल्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न केला. उदाहरण सांगतो, काय काय माणसं समाजात असा आव्हानतात, असा आव्हानतात, जसा काय आमदार जाऊ दे होता, ते आमदार खासदार ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते राजकारण तरी म्हणता येईल. पण परमार्थातली माणसं सुद्धा, हे परमार्थ करणारी माणसं सप्ताह आला की असा आव्हानत्यात, असा आव्हानत्यात, असा आव्हानत्यात की गावाला वाटलं पाहिजे याला खरंच बुवा आहे. पण परमार्थ ही गोष्ट दाखवायची नाही बरं का. परमार्थ ही गोष्ट दाखवायसाठी नाही, परमार्थ मनामध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो, अरे माणसाचा लोकांता चांगला असण्यापेक्षा माणसांचा एकांत चांगला असावा. लोकांमध्ये तर सगळेच चांगले वागतात, पण एकांतात काय करणी करतात माहित आहे का? म्हणून महाराज सांगतात, अरे आपलं जे मन आहे ना, त्या मनाला अशा ठिकाणी गुंतवा की त्या ठिकाणी आपला फायदाच फायदा झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने हे मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक झालं पाहिजे. कारण याच देहामध्ये आणि याच नरदेहामध्ये ताकद आहे. कशाची? कशाची? नरदेहाचे निदाने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, आणि कहे याची देई गले देवाचे भजन, आणि कहे ज्ञान आणि कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई गले देवाचे भजन, आणि कहे आणि कहे नाही कोठे. याच घडे देवाचे भजन. महाराज याच देहानं, याच फक्त याच देहानं
हां त्या देवाचं भजन करता येतं. सांगा ना आता इथं बसलेले प्रामाणिकपणे सांगा, हां किती जणांनी आजपर्यंत, कोण 70ला आहे, कोण 80ला आहे, कोण 30ला आहे, कोण 35ला, वय सांगतोय मी. हां किती जणांना आपलं गेलेला काळ, गेलेली वेळ आपण सार्थक लावली म्हणजे देवाचं भजन केलं. याच्या पुढं जाऊन सांगतो, किती जणांना अगदी आयुष्याचा शेवटचा टप्पा आला आणि शेवटच्या टप्प्यात सुद्धा आपल्याला हे कळलं नाही की देवाने आपल्याला हा देह दिला कशासाठी. आजपर्यंत आपण ऐकलं, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. झाला खरं, संतांनी सांगितलं बी खरं. आपण कीर्तन ऐकून ऐकून इकडून ऐकलं तिकडून सोडून दिलं, ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानानं कीर्तनातनं मंडपातनं बाहेर गेलं, कार्यक्रम संपला. कार्यक्रम घराचा चालू होता. आता घरी गेल्यावर काय करायचं, सकाळी किती वाजता उठायचं, काय करायचं, अमकं तमकं सगळं. 27 तारखेला, किती तारखेला काल आहे आपला, 7 तारखेला काल आहे ना, बरोबर ना, 5 तारखेला काल आहे. 5 तारखेला कुठली पंगत घालायची, कार्यकर्त्यांची मग अशी चर्चा चालली होती, कुठले मेनू असावेत, काय असावं, हे सगळं चालतं. पण खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी परमार्थ करण्यासाठी तुम्हाला म्हणजे सप्लिमेंटरी आहेत, त्याचा काही विषय नाही, त्या गरजेच्याच आहेत. पण खरा परमार्थ महाराज, त्याचं आणि आपलं ऐक्य झालं पाहिजे, त्याचं आणि आपलं मिलन झालं पाहिजे. हे ज्या वेळेस घडतं, भगवान पांडुरंग परमात्मेच्या दरबारामध्ये एका वेशीची मुलगी नाचली, इतकी प्रामाणिकपणे नाचली की भगवंताचं दर्शन शेवटच्या क्षणाला घ्याय गेली. महाराज भगवंताच्या चरणावरतीच कायमची लीन झाली. एक झाले, जीव आणि शिव काय झाले, एक झालं. असं जीवनामध्ये झालं पाहिजे. म्हणून तर म्हटलेलं आहे की एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली आणि कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. या जगाच्या पाठीवरती परमार्थ करायचा असेल तर मनापासून, अंतकरणापासून. मी हे पोरांना सुद्धा कधी कधी म्हणतो की कधीतरी आपल्या मनाला असं वाटलं पाहिजे, काय कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. जय बेटी एक वेळा, जय बेटी एक वेळा. त्या कानोहाला कधीतरी म्हणावं, महाराज देवा भगवंता, असं संतांच्या मुखातून ऐकलं, असं कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं की या जगाच्या पाठीवरती या नरदेहाला आल्यानंतर भगवंता तुझी भेट होती. सांग ना, माझं निम्म आयुष्य गेलं, मी आजपर्यंत तुझं भजन केलं, एकदा तरी भेट दे, एकदा तरी भेट दे. म्हणून महाराज म्हणतात, दी भेटी, दी भेटी, दी भेटी, जय बेटी, जय बेटी, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी, जग जेठी, जग जेठी. एकदा तरी महाराज देवा पुढे उभं राहून असं म्हटलं पाहिजे, एकदा तरी माझ्या आयुष्यामध्ये भेट दे, दे भेटी एक वेळा. पण आपण असं म्हणत नाही का, म्हणतो आजी, म्हणलोय देवा पुढे राहून, देवा एकदा तरी मला भेट दे, नाही म्हणणार आपण. आपण म्हणतो की भेट दे. अंगद महाराज, घरातला एखादा माणूस गेला ना, त्याच्या प्रेता पुढं वरडून 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 वरडून, आता कोची भेटतील, आता कधी भेट देशील. अरे बाबा, माणसासाठी एवढं करतो, ज्या घरातला माणूस गेला तर एवढं करतो. मी एका आजीला म्हणलं, आजी एवढं तुम्ही लईच रडत होता नाही का, आता आमच्याकडे वर्षश्राद्धाच्या तारखा भरपूर असतात, उद्या सकाळीच कीर्तन आहे वर्षश्राद्धाचं.
मी म्हणलं एवढं वरडता तुम्ही, आता कधी भेटणार आहे ना, आता कधी भेट होईल ना, आता कधी मला कोण बघलन, काय बरंच काय काय असतं. मी म्हणलं एवढं त्याच्यासाठी वरडताय कशासाठी? अहो म्हणले तो होता तोपर्यंत त्याच्यामुळं आम्ही होतो, तो घरात आणत होता, सगळं करत होता, सगळं म्हणून होतं. म्हणलं आजी ठीक आहे, हां तो करत होता, तो सगळं करत होता म्हणून तुम्ही सगळं करत होता. हो. आजी म्हणल्या महाराज जाता जाता माझा ॲक्सिडेंट झाला, पाय मोडला, तर पाय मोडल्यानंतर मला त्यानंच की दवाखान्यात नेला, आता कोण नेच? मी म्हणलं आजी पाय मोडल्यानंतर त्यानं दवाखान्यात नेलं, पण ही सगळं हात पाय कान डोळं देहच आकाजानं दिला, त्याची कटली आठवण झाली का नाही? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले मुख डोळाया वचन, दिले मुख बोलाया वचन, दिन जीव जोडसी नारायण, दिन जीव जोडसी नारायण, नाशे पैन भव जीवरो दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी. महाराज सगळं त्या देवाने दिलं, पण असं म्हणतात जोपर्यंत तो गर्भामध्ये होता तोपर्यंत तो म्हणला देवा तुझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. एकदा का गर्भाच्या बाहेर पडला की महाराज बदलला. एक वेळ करे या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, बोला एक वेळ आठवी न पाय हा माझा नवस, आठवी न पाय हा माझा नवस. महाराज म्हणतो माझा नवस आहे, पण महाराज एकदा का बाहेर आला असता मुक्त होता परी, बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे जन्माला आला की तिथनं त्याला सगळे माझे निर्माण झाले. आई माझी, वडील माझे, त्याच्यानंतर बायको माझी, मित्र माझे, त्याच्यानंतर पोरं माझी, त्याच्यानंतर सून माझी, त्याच्यानंतर नातवांड माझी. अरे बाबा सगळं तुझं, पण तुझा देव कधी? सगळं झालं तुझं, पण देव? महाराज नाही ना. आठवीनं पाय म्हणतो पण आठवत नाही. महाराज तुम्हाला आम्हाला संत जागे करतात आणि सांगतात अरे जगाच्या पाठीवरती जन्माला आलाय ना, आपण रोज काकड्यामध्ये आहे का, उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून मी सांगतोय भावे चरणी ठेवा माता, ह्या वाक्याला अंडरलाईन करा. भगवंताच्या चरणावरती ठेवायचंय, पण शुद्ध भावनेनं ठेवायचंय. आपला विषय तोच चाललाय, देवाचं नाव घ्यायचंय पण शुद्ध अंतकरणाने, शुद्ध मनाने, शुद्ध भावनेनं घ्यायचंय, नाही का? नाहीतर अंगद महाराज जातोय आळंदी ते पंढरपूर वारीला, काय करतोय? जातोय आळंदी ते पंढरपूर वारीला, पण कशाला? देवाचं नाव घ्यायला का बिस्किट गोळा करायला? म्हणजे वारी करतोय हे खरंय, जगाला सांगणार मी 25 वर्ष झालं वारी करतोय. अरे 25 वर्ष वारी केली,
पण ज्या माझ्या सावता महाराजांनी महाराज वारी, आता काही जण म्हणतात केली, काही जण म्हणतात नाही केली, पण आम्ही म्हणतोय ज्या सावतोबरायांसाठी देव महाराज पंढरपूर सोडून विटेवरून त्याच्या मळ्यामध्ये आला, काय केलं, शुद्ध भावनेनं त्याचं काय केलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, कर्म तर केलंच पाहिजे. उदरनिर्वाहासाठी महाराज कर्म करणं खूप गरजेचं आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू. महाराज हे तर केलंच पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय कर्म हीच आपली पूजा आहे. भलं मग तो व्यापारी असेल त्यानं व्यापार केला पाहिजे, शिक्षक असेल त्यानं टीचिंग केलं पाहिजे, महाराज असेल तर त्यानं काय केलं पाहिजे, बोला बोला, लय चुकीचं बोलला तुम्ही. महाराज असेल त्यानं कीर्तन नाही, महाराज असेल त्यानं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कीर्तन भजन, आजकाल कीर्तनाचे प्रकार खूप झालेत आणि भजनाचे प्रकार मी मगाशीच सांगितलं. समाजामध्ये असताना एकदम ओके, घरी गेला की देवाचा ना आपला विषय संपला. तुकोबरायांचा एक अभंग आहे, महाराज ह्याला साधू म्हणत नाही, त्याला संत म्हणत नाहीत. काय म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू आणि कर्म कनोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. अरे कपडे पांढरे घातले म्हणजे महाराज होत नाही, कपडे भगवी घातले म्हणजे साधू होत नाही. वरी भगवा झाला ना मे, पण अंतरी वेश केला का मे. वर्ण भगवा दिसतोय ना, आज जर विषयाने भरलेला असेल, महाराज म्हणतात याला संत म्हणू शकत नाही, याला महाराज म्हणू शकत नाही. महाराजांनी महाराज भजन केलं पाहिजे. लोकांत सोडून द्या, माझं म्हणणं आहे एकांतामध्ये भजन केलं पाहिजे. लोकांतात सगळेच कीर्तनकार भजन करतात, पण एकांतामध्ये देखील त्याचं चिंतन झालं पाहिजे. जगाच्या पाठीवरती त्याचं जो शुद्ध अंतकरणाने भावनेने एकांतात भजन करतो महाराज, त्याच्यासाठी देव धावून आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाला कसं शक्य आहे महाराज, द्रौपदीनं भर दरबारामध्ये भरलेल्या सभेमध्ये सगळ्याकडून अपेक्षा केली, हा मदतीला येईल, तो मदतीला येईल, तो मदतीला येईल, पण सगळे अक्षरशः मान खाली घालून बसले. द्रौपदीला शेवटी कळ, या जगाच्या पाठीवरती सगळे, अगदी नवरा सुद्धा आपला राहिला नाही, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग ज्यावेळेस त्यानं हाक मारली महाराज, त्यावेळेस तो धावून आला. मला सांगायचंय काय, शुद्ध अंतकरणानं भावनेनं ज्यावेळेस तुम्ही हाक माराल त्याच वेळेस देव येतो, अन्यथा देव तुमच्या घरी यायला मोकळा. देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव, देवा मला म्हणती देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? संकट आलं की मग देवाला हात जोडायचं, आणि सुखात मात्र पार्ट्या करायच्या. मग त्या पार्ट्यात देवाची आठवण येणार नाही. मग हे पार्ट्यात प्रकार असतात. काय पुरुष मंडळींना माहित आहे, खाणे का पिणे का और सोने का, याच्यात सगळं येतं. म्हणून मी सांगतोय, परमार्थ करत असताना जगाच्या पाठीवर आपलं मन शुद्ध करा आणि ते देवाचं भजन करा. मन हो चंगा तो कटोती में गंगा, आणि अगर मन नहीं होगा चंगा तो कटोती में होगी क्या गंगा, नाही होगी. अरे मन जर आपलं साफ असेल तर भगवंत तिथून इथं येणे आपल्यासाठी. मी असं नेहमी सांगतो, आपण जर भगवंतासाठी 2 पावलं टाकली तर देव आपल्यासाठी 1 पाऊल अलीकडे आलेला असतो, पण आपण टाकलं पाहिजे, पण शुद्ध भावनेनं टाकलं पाहिजे. माझा विषय ठीक आहे महाराज, तुम्ही एवढा वेळ सांगताय शुद्ध भावनेनं नाम घेतलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे, अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे, पण महाराज पोरांनो इकडे बघा, आता कुणाचं नाव घेतलं पाहिजे? देवाचं नाव घेतलं पाहिजे. पण कुठल्या देवाचं नाव घेतलं पाहिजे? आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देवी देवता आहेत? आता ह्यांनी कुठेतरी संस्थेत ऐकलं म्हणून ह्यांनी सांगितलं 33 कोटी. आता ही बिचारा बसला, त्याची चूकच नाही, म्हणजे ह्या पोरांची चूक नाही आहे. त्यांच्या घरी कधी अशी चर्चाच होत नसेल, आपला हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्मात एवढे देवदेवता आहे, आता घरी तसले चर्चा संपल्या, त्यामुळे ह्यांचा दोष नाही. आता ही हाय संस्थेतून सांगायला लागले 33 कोटी देवदेवता आहेत. आपला विषय आहे काय, 33 कोटी देवदेवता आहेत, तुम्ही सांगताय भावनेनं नाव घेतलं पाहिजे, पण कुठल्या देवाचं घेतलं पाहिजे? आता जर 33 कोटी आहेत तर त्यातलं नक्की कुणाचं घेतलं पाहिजे? होय महाराज, कुणाचं घेतलं पाहिजे? पोरांनो कुणाचं घेतलं पाहिजे? 33 कोटी, त्याच्यापैकी कुठल्या देवाचं नाव घ्यायचं? ठीक आहे, तुम्ही म्हणताय मनापासून घ्यायचं, शुद्ध भावनेनं घ्यायचं, प्रेमानं घ्यायचं, पण कुठल्या देवाचं घ्यायचं? देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव,
बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, देवाचाही देवा, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. महाराजांनी प्रमाण दिलं, देवाचाही देव आणि बळिया माझा पंढरी राव. अंगद महाराज, आता मला तुम्हाला विचारायचंय आणि महाराज तुम्हाला पण विचारायचंय, देवांचाही देव बळिया माझा पंढरी. तुम्ही म्हणताय त्या पंढरीरायाचं किंवा त्या विठेवरच्या पांडुरंगाचं घेतलं पाहिजे नाव. देवाचाही देव आहे, हां बरोबर आहे. ह्या महिला मंडळ म्हणतील आमच्यावर अन्याय आहे, बरोबर आहे ना. हे म्हणतात देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव, ह्या म्हणतात आम्हाला ती चालत नाही. मग आम्हाला काय चालतं? ह्यांना काय चालतं? हा, ह्यांना चालतं ना महाराज. ह्यांचं चाललेलं ऐका आता काय म्हणतात ते. मी ऐकलेलं सांगतोय, मला माहीत नाही. आता तिथं तुम्ही असे तिथं गडी नसतात पण महिलाच असतात. आता आमची त्याच्यात बी कीर्तन होतात. कशात? नवरात्रीत. ह्या म्हणतात तुम्ही देवाचंच का? आमचे जेंट्स, आम्ही लेडीज आहे, आमच्या याचा आम्ही घेणार. आमच्यावर का अन्याय? देवाचंच का घ्यायचंय? काय गरज आहे? हो, ह्या म्हणल्या नाही महाराज जमत नाही, आम्ही आमच्याच घेणार. कसं घेणार? अगं थांबलेले तुम्ही म्हणता याच्यात कोण लिहिली नाही ना, म्हणजे लीलाबाई असेल तर तो केवळ अपवाद समजावा, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. अगं थांबलेले अनादी मिळाले अगं नळाच्या बारीला, अनादी नंबरचा लावलाय विचार पारीला, आधी भरू दे माझा हंडा पाणी जाईल आंघोळीला, मांडरची काळूबाई घरी आली आंघोळीला. थांबलेले नळाच्या बारीला, जाऊ द्या पंढरपूर. हे म्हणतात नाही आम्ही काळूबाईचं भजन करणार. आता त्यांची चूक नाही, त्यांना जे आवडतं ते त्यांनी करावं, बरोबर. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले, ज्याला जे आवडेल ते करा. म्हणजे काही बी नाही, कायद्यानं जे योग्य आहे तेच करा. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा, आता हे कडगुण, सातारा जिल्ह्यातील कडगुण हे गाव महात्मा फुलेंचं कुलभूमी. हा, कुलभूमी म्हणजे जन्मभूमी, बरोबर ना. हा, मला दबाव आणू नका वेगळे शब्द वापरून. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. हा महाराज, खूप मोठं भाग्य आहे तुमचं की या गावामध्ये कल्याणस्वामी महाराजांसारखे संत होऊन गेले आणि याच गावामध्ये महात्मा फुले सारखा समाज सुधारक महाराज जन्माला आला. आणि त्यांनी आणि सावित्रीबाईंना त्या काळात शेण खाल्लं म्हणून आज आपण शिकलोय, नाही का. या महिला आज आबला होत्या, सबला झाल्या, बरोबर ना. असंच का? शिकल्या पण त्यांच्यामुळं शिकल्या. हे म्हणायला लागल्या आमचा अधिकार आहे, आम्ही आमच्या हक्कानं आम्ही कुठल्या देवीचं घेऊ नाही तर देवाचं घेऊ. आता ह्या म्हणल्या देवीचं. आता धीरज महाराज कुठे गेले? मी त्यांचे स्टेटस बघतोय, शास्त्री महाराज त्यांच्या प्रत्येक आमोशाला ते भंडारा लावलेले स्टेटस बघतोय. महाराज म्हणले नाही, हे विठ्ठलाचं घेतील, हे तिकडं काळूबाईचं घेऊ द्या, आम्ही मामाचंच घेणार. कुणाचं घेणार? आम्ही बाळू मामाचंच घेणार, आम्हाला बाळू मामाच पाहिजे. ते तुम्ही ऐकले असेल, आता बरीच कीर्तन ऐकले असतील त्यांच्या इथं, त्यामुळे तुम्हाला सगळं माहीत झालं असेल. ती म्हणतात बघा, मी बी ऐकलेलंच आहे, मी बी काय कुठं म्हणजे हे केलं नाही. तुम्ही जसं ते काळूबाईचं म्हणलं, हे जसे विठ्ठलाचं म्हणलं तसं ते मामाचं म्हणतात. काय म्हणतात मामाचं? या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर
शास्त्री महाराज म्हणले आम्ही मामाचंच घेणार. मी म्हणलं ठीक आहे. आता तिथं अजून एक दुसरा भंडारा लावलेला माणूस होता, ती म्हणला मामाचं नाही, आम्ही कुणाचं घेणार? जय मल्हार. हां, जय मल्हार. ते त्यानं म्हणला मी ते देवाचं घेणार, आमचं काय बंधन आहे का, आम्ही कुणाचं भक्त होऊ शकतो नाही का. मग त्यानं सुरुवात केली. अरे लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, गडाची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची, गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची राजा जवळची, गाडी घुंगराची राजा जवळची. लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, गडाची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली, मोरल्या बाया, गाडी घुंगराची आली, मोरल्या बाया. गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची आली. ए सासू कसा चला, सासू कसा चला प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी घराची घराने, घरामध्ये सुख मी घराची घराणी, सुख मी घराची घराणी. सासू कसा चला प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी घराची घराने, घरामध्ये सुख मी घराची घराणी, घरामध्ये सुख मी घराची घराणी. आवड मल्हारीचं गीत गायाच, आवड मल्हारीचं गीत गायाच, गडाची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची आली कोण जवळ, गाडी घुंगराची आली कोण जवळ, गाडी घुंगराची आली कोण जवळ, गाडी आली कोण जवळ, गाडी आली कोण जवळ, गाडी घुंगराची आली कोण जवळ. अरे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अरे सावध होऊनी बजनीला ग देव कर कैवारी, हे सावध होऊनी बजनीला ग देव कर कैवारी. ते म्हणले महाराज आम्ही खंडोबाचंच घेणार. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करवारी. मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, अरे माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी. आमचं म्हणणं अंगद महाराज एकच आहे, अय तुम्ही विठ्ठलाचं घ्या, तुम्ही तिकडं काळूबाईचं घ्या, तुम्ही तिकडं बाळूमामाचं घ्या, नाहीतर खंडोबाचं घ्या. आमचं काही सुद्धा म्हणणं नाही, तुम्हाला जी वाटतंय त्याला धरा. पण एक सांगू का, एक सांगतो ऐका. आपण शेतकरी वर्ग आहे, काय शेतकरी वर्ग आहे. आपल्याकडे डाळिंबाच्या बागा आहेत का? नाहीत. आपल्याकडे ऊस आहे का? आहे, थोडाफार आहे. आता इकडं मान म्हणजे थोडं पाण्याचा प्रॉब्लेम, आम्ही बी काय लय ही नाही, आम्ही बी दुष्काळातच आहे. ऊस आहे थोडंफार. ऊसाला आपण ड्रीप खाली बुडक्यातून करतो का वरनं करतो? महिला बोला बोला, बघितलाय ना ऊस? ऊसाला ड्रीप आपण बुडक्यात करतो का वर शेंड्यात करतो? का बरं? माझ्या म्हणण्यानं आजपासून शेंड्यात करावं. हा चालेल का? महिला मंडळ सकाळी उठल्या उठल्या आपण तुळशीला पाणी घालायला जातो. तुळशीला पाणी आपण शेंड्यावर ओततो का मुळात बुडक्यात ओततो? हा शेंड्यात, बुडक्यात. हा का बरं बुडक्यात का वतावं? माझं म्हणणं आहे तुळशीला पाणी शेंड्यात वतावं. त्याचं कारण आहे, बाबा म्हणतात मुळात ओतलं पाहिजे. बरोबर आहे बाबा, मुळाला पाणी गेलं पाहिजे. तसं आमचं सुद्धा म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? होय, आपण मुळाला धरलं पाहिजे. कशाला? आपण पाणी घातलं पाहिजे, पण कुठं घातलं पाहिजे? मुळाला घातलं पाहिजे. मग मूळ काय आहे? हा मूळ काय आहे?
पंढरीचा भगवान पांडुरंग परमात्मा हे महाराज सगळ्या जरी 33 कोटी देवदेवता असले तरी त्याचं मूळ आहे. आणि जर मुळाला पाणी घातलं, तुम्ही म्हणाल बाकीचे देव त्याचा कोण फांदे आहेत, कोण फुलं आहेत, कोण फळं आहेत. तुम्ही सांगा, फळं चांगले येण्यासाठी जर फळावर पाणी वतत राहिला तर जमल का? त्याला पाणी कुठं घातलं पाहिजे? मुळाला. तसं सगळे कान उघडे ठेवून ऐका. फळ चांगलं यावं वाटत असेल मग ते संसार रूपी असू द्या, नाहीतर परमार्थ रूपी असू द्या. फुलं चांगली यावी वाटत असतील, फांद्या हिरव्यागार दिसाव्या वाटत असेल तर फांद्याला फुलाला इकडं तिकडं पाणी घालत बसू नका, पाणी मुळाला घाला. हे बाकीचे देवी देवता आहेत ते सगळे त्याचे फांदे आहेत, फुलं आहेत, फळ आहेत. मूळ कोण आहे? माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कशावरून सांगताय? माझं ऐकूच नका. आणि महाराज मी नेहमी सांगतो, हे आपलं ऐकतात होय, हे ऐकतात होय. आता अंगद महाराज, आपल्या बायका आपलं ऐकत नाही, मी हे ऐकतील का? ऐकचाल का? गादीवरनं खरं बोलावं ना. बायका ऐकत नाही म्हणल्यावर तुम्ही ऐकणार आहे का? आमचं नका ऐकू, पण संतांचं ऐका. संत काय सांगतात ऐका, की भगवान पांडुरंग परमात्मा मूळ कसा आहे ते सांगतात. संतांनी तुम्हाला आणि मला सांगून दिलं. काय सांगून दिलं? अरे अनंत अवतार घेसी भक्ताकार, अनंत अवतार घेसी भक्ताकार, हे कनवाल गोपाल दिना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गुरुवारांची पाठी उभे दोन्ही हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गुरुवाराचे पाठी उभे दोन्ही हात. संतांनी आम्हाला सांगितलं, अरे माझ्या देवाचे अवतार अनंत आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता. कारण हे जे 33 कोटी अवतार आहेत ते जे जसा जसा वेळ भेटल तसा तसा ते अवतार घेतलेले आहेत. मग मूळ कोण आहे? पंढरीचं पांडुरंग परमात्मा. अनंत अवतार घेतले, पण कुणासाठी घेतले? भक्तासाठी घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. महाराज हे बी तुम्हाला पटलं नसेल तर भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, हे सगळे देव नवे नवे सगळीच माणसं कुणाची रूप आहेत? तर माझी रूप आहेत. ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन. ही सगळी रूप कुणाची आहेत? माझी आहेत. मग कुणाला भजलं पाहिजे? कुणाला भजलं पाहिजे? उगाच आमच्यासारखा एखादा उठलन म्हणल, हे देवाला सोडा मला भजत बसा, देवाची पूजा सोडा आणि माझं भजन करा, देवाची आरती सोडा आणि माझी आरती करा, अशी निर्माण झालीत माणसं. मला फक्त एक प्रश्न या गादीवरून तुम्हाला विचारायचा आहे, कधी आजही कुरेकर बाबांसारखे महात्मे आळंदीमध्ये आहेत, पण कधी म्हणले नाही स्वतःची आरती करा. पण आमच्यासारखे कीर्तनकार उगाच थोडं काय यायला लागले म्हणतात, आमची आरती करा, आमच्या पाया पडा, आम्हाला दक्षिणा द्या, आम्हालाच गुरु माना, आमचंच भजन करा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, माणसाचा उद्धार ऐका, माणसाचा उद्धार देवाचं आणि संतांचं भजन केल्यानं होईल का माणसाचं भजन केल्यानं होईल? मग जागे व्हा, देवाचंच आणि संतांचंच भजन करा. उगाच कुणाला बी पाया पडू नका आणि कुणाला बी काय करू नका. माझं आवर्जून सांगणं म्हणजे आहे तुम्हाला, कारण मी माझ्या मनाचं सांगत नाही. इथं सुद्धा प्रमाण आहे काय, महाराज भगवान पांडुरंगाला सगळी माणसं सगळ्या माणसांना सोडून महाराज या जीवनामध्ये जर या जीवाचा उद्धार करायचा असेल, या जगाचा उद्धार व्हायचा असेल तर संताशिवाय प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाही. आणि मग संत म्हणायचं कुणाला? उगाच आमच्यासारखे काही माणसं येतील आणि तुम्हाला म्हणतील मी संत आहे, मी आमकाय, मी तमकाय. संत त्याला म्हणत नाहीत. संत त्याला म्हणतात, ऐका संत कशाला म्हणतात? ज्याला सुख आणि दुःख समान वाटतं त्याला संत म्हणतात. आम्हाला थोडासा जाता जाता पायात काटा मोडला तर ते दुःख सहन होईना झाले. होय, आमच्या जीवनातला एखादा माणूस गेला तर ते, आमच्या घरातला एखादा माणूस गेला तर ते दुःख आम्हाला सहन होईना. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, आमच्या पाकिटामध्ये 500 रुपये कमी घातले तर आम्हाला सहन होईना. आम्ही संत आहे का? आम्ही संत आहे? संत कुणाला म्हणावं? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, सम दुःख सुख क्षमी. ज्या माणसाला सुख आणि दुःख समान वाटतं त्याला संत म्हणतात. जी माणसं नेहमीच समाधानी असतात, सुखात देखील तेवढीच समाधानी, दुःखात देखील तेवढीच समाधानी, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय.
जी माणसं नेहमी संतुष्ट असतात, नेहमी समाधानी असतात, त्याला संत म्हणतात. अशा संतांचं महाराज भजन करावं. अशा संतांनी आम्हाला सांगितलं त्या विठेवरच्या पांडुरंगाचं काय करा, भजन करा. त्या देवाचं जर भजन केलं तर तुमचा आणि माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भजन कोणाचं करायचं? देवाचं. आणि त्या देवाचं महाराज ठीक आहे, तुम्ही सांगताय अंतःकरणापासून त्या देवाचं भजन करा, ते देवाचं नाम घ्या. कुठल्या? विटेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दानशूर दाता, देण्यासाठी तोच समर्थ आहे, म्हणून त्याचंच भजन करा. आणि त्याचं भजन केलं तर महाराज म्हणतात ती माणसं आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनातला वेळ खऱ्या अर्थाने सार्थकी लावतात. अभंगाचं दुसरं चरण. काळ सारा वाचिंतनी, काळ सारा सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, 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 काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, केला त्याने, केला त्याने. महाराज म्हणतात काळ सार्थक केला त्याने, पण कुणी? धरिला मनी विठ्ठल, ज्याने मनामध्ये विठ्ठलाला धरलं महाराज त्यानं काळ सार्थक केला, नाही का? गळा बांधोनिया दोर आणि धरिला पंढरीचा चोर. माझ्या जनाबाईंना सुद्धा त्या चोराला धरलं. महाराज सांगतात काळ सार्थक केला त्याने. त्या माणसाने खऱ्या अर्थानं त्याचं जीवन सार्थक केलं, वेळ सार्थकी लावला, काळ सार्थकी लावला. काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी, देवाच्या पूजनी, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, विहार विहार, विहार विहार, युक्तहार विहार, विहार विहार, महाराज हे सांगितलं कुणी आपल्याला? की ह्याच विठ्ठलाचं भजन करा. काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल, किंवा काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज हे सांगितलं कोणी? संतांनी. म्हणून मला आवर्जून परत एकदा तुम्हाला सांगायचंय, जी माणसं योग्य मार्ग दाखवतात अशांची संगत धरा, अशांच्या संगतीत राहा. जर संगत चुकली तर आयुष्यच चुकलं, जर संगत फसली तर महाराज आयुष्यच फसलं. कसं ते तुम्हाला सांगतो, ऐका. दृष्टांतानं सांगून देतो, म्हणून मग तुम्हाला समजून जाईल. अंगद महाराज नवीन लग्न झालं, लग्न झालेले जिच्यासोबत लग्न झालं, आता तिचं इंजिनिअरिंग झालं होतं, मस्तपैकी हिंजवडीला IT कंपनीमध्ये कामाला होती. धीरज महाराज 1 लाख भर पगार होता. किती?
मी 2 लाख सुद्धा म्हणू शकतो, म्हणायला काय हरकत आहे. इकडं कोण वा म्हणतंय, कोण आ करतंय. हां, किती पगार होता. आणि आहे IT कंपनीमध्ये काम करणाऱ्यांचे पॅकेज खूप मोठे आहेत, 40-40 लाखापर्यंत पॅकेज आहेत वर्षाचे, नाही का. एवढं मोठं पॅकेज तिला वाटलं. मला सांगायचं आहे काय माहीत आहे का, जर योग्य मार्गदर्शन नाही भेटलं तर सगळं चुकतं. मी नेहमी सांगतो, जर मुलीची आई योग्य नसेल तर महाराज मुलीचा संसार सुद्धा फसण्याची शक्यता असते. पहिल्या आया पुरी नांदायला जाताना सांगत होत्या, हां, सासूला आईसारखं संभळ, सासऱ्याला बापासारखं संभळ, नवऱ्याला पहिल्या आया सांगत होत्या. आताच्या आया बिंदास सांगून मोकळ्या होतात. काय आताच्या डायरेक्ट म्हणतात, बघ महिनाभर तुला कसं वाटतंय. नाहीतर आईचं मार्गदर्शन फसलं, त्या मुलीचं जीवन फसलं. आता ही IT मध्ये कामाला होती, शिकलेली. आता शिकलं पाहिजे, कारण एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हां, लाईफचा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ते झालंच पाहिजे. हां, ती शिकलेली, पण महाराज शिकलेल्याला सुद्धा संस्कार असणं गरजेचं आहे आणि शिकणाऱ्याला योग्य मार्गदर्शन असणं सुद्धा गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो, ज्ञान असणं गरजेचं आहे, पण त्या ज्ञानाबरोबर अहंकार आला की महाराज विषय संपला. ऐका, आळंदीचे ज्ञानोबराय खूप लोकांनी त्रास दिला, खूप त्रास दिला. आणि त्रास दिल्यानंतर मुक्ताबाईंनी सांगावं, महाराज ज्ञानोबरायांना उपदेश करावा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हां, आपलं काम नाही आहे, जगाने किती त्रास दिला तरी आपलं काम काय आहे, या जगाचं कल्याण पाहणं. एवढा त्रास देऊन सुद्धा माझ्या माऊलीने पसायदानामध्ये दुरितांजती मिरजावं हेच मागणं मागितलं, म्हणजे सगळ्यांचं कल्याण व्हावं हेच मागणं मागितलं. हां, आणि हे सगळं झाल्यानंतर माऊलींना असं वाटलं, हां, पंढरपूरला जावं, त्या भगवंताकडे जावं. महाराज ज्ञानोबराय भगवंताकडे गेले, पण भगवंताकडे गेल्यानंतर महाद्वारात गेले. महाद्वारात गेल्यानंतर नामदेव पायरीच्या पायास पडले नाहीत. आता हे खरं आहे का, पडावं का न पडावं? मग का पडले नाहीत? हा, काय माहित आजी, सांगतो तुम्हाला. कारण त्यावेळेस नामदेवरायांनी समाधीच घेतली नव्हती, तर पायरी कुठं आणता? नामदेवराय समकालीन संत आहेत ज्ञानोबरायांचे. आणि गेले महाद्वारामध्ये, देवाच्या पुढे उभे राहिले. आणि देवाला हात जोडले, देवाच्या पायावरती माऊली ज्ञानोबरायांनी डोकं ठेवलं. देवाने महाराज ज्ञान आले, म्हणजे ज्ञानदेव आलेत म्हणून ज्ञानोबरायांच्याकडे पाहावं आणि ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली एवढे उदास का? त्यावेळेस ज्ञानोबरायांनी दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, देवा या जगाच्या पाठीवरती सगळं आहे, अगदी प्रत्यक्ष ज्ञानच मी आहे. काय आहे? ज्ञानच स्वतः मी आहे, माझ्याकडे ज्ञान. आता म्हणजे ही ज्ञानोबराय देवाला सांगतात, ज्ञान देवा मी स्वतःच ज्ञान आहे. नवे माझ्यासोबत निवृत्ती आहे, म्हणजे मी निवृत्तीला जाऊ शकतो. नवे माझ्यासोबत सोपान आहे, म्हणजे सोपान मार्गाने मी निवृत्ती करून माझ्यासोबत मुक्ती सुद्धा घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहेत, निवृत्ती, ज्ञान, मुक्ती, सोपान, या सगळ्या गोष्टी सोबत आहेत देवा. पण या सगळ्या गोष्टी जरी सोबत असल्या, मला सांगायचंय काय माहित आहे का, किती शिकलेला असू द्या, किती नॉलेज असू द्या, जर त्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीनं झाला तर बरा, नाहीतर सगळं फसलं. ज्ञानोबरायांनीच दाखवून दिलं ते. ज्ञानोबराय म्हणले, ज्ञान माझ्याकडे, सोपान, मुक्ती, निवृत्ती या सगळ्या गोष्टी मला मिळू शकतात, पण देवा जोपर्यंत या ज्ञानाला नामाची जोड नाही तोपर्यंत ते ज्ञान सुद्धा काय आहे, व्यर्थ आहे. आणि भगवंताकडे मागणी केली की ज्ञान देवाबरोबर नाम देवाला पाठवावं, म्हणजे ज्ञान आणि नाम जिथं एकत्र होतं. मला सांगायचंय काय, ज्ञानोबरायांनी सुद्धा भगवंताकडे सांगितलं, ज्ञान कितीही असू द्या जीवनामध्ये, ज्ञान कितीही असू द्या, कितीही शिकलेलं असू द्या, कितीही एज्युकेटेड असू द्या, पण जर त्यासोबत नाम नसेल भगवंताचं तर महाराज जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच सांगतात, नाम वाचे श्रवण कीर्ती आणि पाऊले चित्ती समान. जीवनामध्ये ज्ञानाबरोबर नाम असणं महाराज गरजेचं आहे. जर नुसतं ज्ञानच असेल आणि ते ज्ञान काही जर कामाचं, नाम जर नसेल तर ते काहीच कामाचं नाही. शिकलेली मुलगी 2 लाख महाराज महिन्याला पगार, 2 लाख पगार घेणारी मुलगी गावाकडे आली, नवीन नुकतंच लग्न झालं, अंगद महाराज गावाकडे आले. आता कुठला सण झाला? पहिलाच सण लग्न झाल्यानंतर पाडवा. कर्म
धर्मसंयोगानं ती पाडव्याला सासरी राहिली. आता सासू म्हणली 2 लाख पॅकेज घेते म्हणजे ही परिपूर्ण आहे. आणि त्या सासूनं सांगितलं माझा आज मणक्याचा थोडंसं प्रॉब्लेम आहे, डॉक्टरनी मला आज बोलवलंय, मी जाऊन येते, तू काय कर आजचा गुढीपाडव्याचा पोळ्याचा स्वयंपाक पूर्ण. कुणाला सांगितलं? सुनाला सांगितलं. आता हिनं पूर्ण आयुष्य शिक्षणामध्ये म्हणजे ज्ञान घेण्यामध्ये घालवलं होतं. घालवलंच पाहिजे, ज्ञान घेतलंच पाहिजे, हां, पण त्या ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. हिला आता ही शिकलेली होती, हिनं सगळं ज्ञान घेण्यामध्ये आयुष्य घालवलं होतं. हिला पोळ्या काय जमत. पण अंगद महाराज तिनं कबूल नाही केलं, तिनं नम्रता नाही दाखवली. ती म्हणली महाराज हां किती काय होऊ द्या. आता यूट्यूबला सर्च केलं की सगळे पदार्थ हां नुसतं तिथं टाकायचं पुरणपोळी कशी बनवायची सगळं सांगतात. तिथं तुरीची डाळ आणायची, कुकरला लावायची, बरोबर आहे ना, बाजरीचं पीठ घ्यायचं, ऐकताय ना, सगळं सांगतात. आता हिनं ते यूट्यूबला पाहिलं, यूट्यूब लावलं, ती डाळ बीळ घातली, शिजवलं, वाटलं, सगळं केलं, पोळी बनवायला सुरुवात केली. पुरण टाकलं कणकीत, पोळी बनवली. पण पोळी काय अंगद महाराज हिला असं वाटलं काहीतरी आपलं चुकतंय म्हणून शेजारणीकडे गेली. आता ती शेजारणी जिच्याकडे गेली, आता तिचा नवरा मेला होता. बिचारीच्या अंगावर पांढरी साडी होती. आता घालत नाहीत बायका, पण घालतात, जुन्या बायका घालायच्या नवरा मेल्यानंतर पांढरं वस्त्र परिधान कर. तिच्या अंगावर पांढरी साडी होती. आता ही पहिलाच सणाला आलती, ही म्हणली पोळ्या करायसाठी पांढरी साडी घालायला लागती वाटतं. आता हिच्याकडे नववधूच्या सगळ्या 5 साड्या नवीन वेगवेगळ्या कलरच्या नाही का. पांढरी साडी कुठली, दुकानात गेली पांढरी साडी आली, पोळ्या लाटाय बसली. आता मात्र पोळ्या येणार. पांढरी साडी बसली पण पोळ्या काय. ही म्हणली अजून काहीतरी चुकतंय. परत तिच्याकडे गेली. आता तिच्याकडे गेल्यानंतर आता तुम्हाला माहित आहे विधवाबाईंच्या बांगड्यांचा कलर सुद्धा कसा असतो. तिला वाटलं ही हिरवा चुडा चालत नाही वाटतं. पहिल्याच सणाला हिरवा चुडा फोडला आणि जशा आजीच्या बांगड्या होत्या तशा बांगड्या भरून आली आणि काय लाटायला सुरुवात केल्या. आता मात्र पोळी, पण पोळी काय आली. ही म्हणली अजून काहीतरी चुकतंय. परत त्या आजीकडे गेली. आजीकडे गेल्यानंतर आजीच्या महाराज गळ्यामध्ये मंगळसूत्र. आता ती नव्हतं, तिचा नवराच नव्हता, ती कशाला मंगळसूत्र घालेल. हिला वाटलं पोळ्या करताना गळ्यात घालत नाही ती वाटतं. गेली पहिल्या सणाला मंगळसूत्र गळ्यात सगळं दागिनं महाराज काढून ठेवलं. आता मात्र पोळी. ती म्हणली अजून बी काहीतरी चुकतोय. परत गेली म्हणली नाही बाई आजीच्या पायात जुडवीच नाही. ती पहिल्याच सणाला महाराज जुडवी काढून ठेवली तरी पोळ्या काय आल्या. परत गेली, परत म्हणली नाही आजीच्या कपाला कुंकूच नाही. पहिल्या सणाला सुवासनीनं कुंकू पुसून टाकलं. आता मात्र पोळ्या. येडं का काय, अजून कुंकाचा आणि पोळ्याचा काय संबंध. पोळी अजून सुद्धा आली. ही म्हणली अजून बी काहीतरी चुकतंय. परत गेली तशा आजीच्या डोक्यावरचा पदर खाली. आता आजीचं वय भरपूर होतं, आजीची केस गेलती सगळी. हिला वाटलं पोळ्या करायसाठी टक्कलच करायला लागतोय का काय. पहिल्या असताना अंगद महाराज दुकानात गेली, वस्तारा घेऊन आली. तसा सगळा चमन गोटा केला. बघताय काय माझ्याकडं, आणि चमन गोटा करून पोळ्या लाटायला आली. आता मात्र पोरानं पोळ्या नक्की आले का नाही. आता तुम्ही सांगा चमन गोट्याचा पोळ्याचा काय संबंध आहे का. असता तर इथं एक बी केसवाला दिसलं नसतं, सगळ्या टकली दिसल्या असत्या. काहीतरी संबंध आहे का, काय संबंध नाही. अशा वेळेस नेमकं आता हिला 2 लाख पॅकेज होतं, आता त्याला 10 लाख पॅकेज होतं. ती आलं जसं शिरलं घरातून त्यानं ती बघितली पांढरी साडी, केसन टकलन का गन नाही काय नाही. ती म्हणला अरा घर आपलं चुकलं. तसं घरातनं बाहेर आलं, परत बघितलं घर तर आपलंच आहे, मग कोणतरी पाहुणे आलेली दिसतंय. परत आज गेलं आणि परत तिनं म्हणली अहो, मग ह्याच्या लक्षात आलं हे आपलंच दिसतंय गिऱ्हाईक वाटतं. जसं ह्यानं बघितलं म्हणला ही काय केलंय. अहो म्हणली पोळ्या यायसाठी हे सगळं केलंय. तुला कुणी सांगितलं. म्हणली कुणीच नाही सांगितलं. महाराज म्हणतात मनोमार्गे गेला चमकला.
आणि हरी पाठीस स्थिरावला तोची धन्य. मनानच जर करायचं झालं ना महाराज संपला म्हणून समजा. आणि जो हरीचं चिंतन करायला लागला, ज्यानं मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं महाराज त्याचा परमार्थ सफल झाला. म्हणून मार्गदर्शन घेत राहा. माझ्या संतांनी सांगितलंय त्याचं भजन करायचं. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. अरे काय सार्थक केला त्याने, कोणी धरीला मनी विठ्ठल. त्या विठ्ठलाला मनामध्ये धरायचंय म्हणून सर्वांना मोठ्या प्रेमानं त्या विठ्ठलाचं भजन करायचं. हो नाम वाच श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्याने आणि धरीला मनी विठ्ठल. महाराज तीच माणसं जगाच्या पाठीवरती आपली वेळ चांगली आणू शकतात. कुठली वेळ? सगळ्यात महत्वाचं सांगतो. याजसाठी केला होता आट्टा शेवटचा दिवस, ती वेळ चांगली आणण्यासाठी धरावा मनी विठ्ठल. शेवटचा दिवस जर चांगला करायचा असेल तर महाराज काय केलं पाहिजे? विठ्ठलाला मनामध्ये धरलं पाहिजे. बरोबर आहे ना? आणि जर आपण नाही धरलं, मी नेहमी सांगतो जीवन इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे, इतकं प्रेमाने जगा, इतकं प्रेमाने एकमेकांना वागवा. साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम देत राहा. कारण प्रेम देण्यासाठी काही नोटा मोजावे लागत नाही. ह्या जिभेनं चांगलं बोलायसाठी काय पैसे पडतात का? ह्यानं चांगलं तरी बोलायचं आणि वाईट तरी बोलायचं आहे. पण एखाद्याला सवयच असते. बरोबर ना? गावातला सप्ताह चांगला होऊन द्यायचा, काय तरी ते यात चांगलं चाललं असलं तर खोडा घालायचा. एखाद्याचं जमलेलं गावातलं लग्न, होय, गावातली जत्रा सुद्धा नीट होऊन द्यायची. नवे नवे गावातल्या तमाशाचा सुद्धा काय काय जण तमाशा करतात. हो, खतरनाक लोक असतात. आम्ही आता हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे तर आम्ही त्यात भरपूर सांगतो, मारावे परी कीर्तिरूपी कसे उरावे ते, नाही का? जगाच्या पाठीवरती कोण कसं असेल, कोण कसं असेल म्हणून मी नेहमी सांगतो. पण त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष करायचं आणि चांगलं काम जोमानं करत राहायचं. जे चांगली कामं करतात त्याला असंख्य अशी माणसं आडवी येतात. आडवी आली की तिडवी करायची आणि पुढं जायचं, म्हणजे भांडणं नाही करायची. कारण अशी माणसं काय केलं तरी आपल्याकडे म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात. पोरांनो खरं सांगा, इकडे लक्ष द्या, बोला बोला. कुत्र्याचं शिपूट आपण किती नळीत घातलं तरी ते काय वाचतं का बरं? सरळ व्हायला पाहिजे की, नळीत घातल्यावर सरळ व्हायला पाहिजे ना. पण नाही होत, कारण ते वाकडंच असतं. आणि पोरांनो सांगा मला, काळा कोळसा किती घासला म्हणजे ते गोरा होईल? आमच्यासारख्यानं किती घासलं म्हणजे पांढरं होईल? सांगा ना, किती होईल? पण आम्ही घासल्याशिवाय अंगद महाराज राहत नाही का? तर चांगलं दिसावं. चांगलं दिसणं महत्वाचं नाही महाराज, चांगलं असणं महत्वाचं आहे. म्हणून मी सांगतो, जीवन खूप आनंदाने जगा, खूप मजेत जगा, खूप एन्जॉय करा लाईफ, आणि एकमेकाशी प्रेमाने वागा. जिथं जाईल अंगद महाराज तिथं आपला, जसं अंगणामध्ये तुळशीला अगरबत्ती लावल्यानंतर सुगंध दरवळतो ना, तसा सुगंध दरवळला पाहिजे आपण जिथं जाईल तिथं. इतकं प्रेमाने जगावं. गेल्यानंतर माणसाने खरंच नाव काढावं. म्हणून मी नेहमी सांगतो, अरे आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा
जीवनाचा सुगंधा परी दरवळा पाव्यातला सूर जैसा ओठावरी वघळावा आणि आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. इतका जवळ इतका आनंद द्यावा एकमेकांना, इतका आनंद घ्यावा. किती घ्यावा? महाराज सांगतात भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. तो आनंद, तो भाग, तो सीन हे सगळं हरिनामामध्ये जातं. म्हणून एकमेकांना प्रेम द्यायला शिका. नाहीतरी काय काय माणसं किती काय केलं तरी ती तशीची तशी एखाद्याची वृत्तीच काय असती. आठवलं म्हणून सांगून जातो. एक असं कीर्तन चालू होतं आणि एक मांजर त्या सप्त्याच्या म्हणजे मंडपा शेजारच्या कीर्तनामध्ये अंगद महाराज बसायचं. ते एका बाईनं दुसऱ्या बाईला सांगितलं, म्हणली मांजर नेमकं विना गळ्यात घेतला की येतो बसतो आणि जय विठ्ठल केलं कीर्तन संपलं की निघून जातो. बाई म्हणली असं कुठलं मांजर आहे? असं करत करत अख्खं गाव दुसऱ्या दिवशी गोळा झालं ते मांजर बघायला. त्यात एक असं खुडील होतं, ती म्हणलं बसतंय वे हे कीर्तन थांब. त्यानं दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आलं, ते मांजर असं बसलं आणि अंगद महाराज त्यांना हसून हळूच खिशातला उंदीर काढला आणि त्या मांजरापुढे टाकला. आता तुम्ही विचार करा, ते मांजर होतं व आता मांजराचा स्वभाव आहे ना, उंदीर दिसला की त्याला मांजराचा स्वभाव जसा उंदीर दिसला की पकडायचा आहे, तसं चांगलं काय दिसलं की काय जण खोडा घालायची पद्धत असते. जसं यानं उंदीर आणून टाकला. त्यामुळं अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं महाराजांनी. परमार्थ जोमानं करायचा. कसा करायचा? जोमानं करायचा, आनंदाने करायचा. म्हणून मी नेहमी सांगतो, ऐका, आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जिसको आवाज देगी. एक दिवस जाणं आहे. मग जाता जाता असं जावं की गेल्यानंतर कमीत कमी आपल्या घरातली तरी रडावीत, नाही तर घरातल्याने मी म्हणावं बरं झालं गेलं, लई ताप दिलता. असं जीवन नसावं माणसाचं. म्हणून ऐका, या ठिकाणी मला कीर्तनासाठी ज्यांनी बोलवलं, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सप्ताह कमिटीच्या वतीनं, ह्यांनी त्यांना सांगितलं वाटतं, असं मला ते म्हणत होते की मी सांगितलं यांचं कीर्तन ठेवा म्हणून. असं कसं झालं मला माहीत नाही, पण हे म्हणत होते, तेच म्हणत होते ना. आपले पकवाज वादक पाकिट देताना तेच आहे. महाराज आम्ही परमार्थ त्याच्यासाठी नाही करत, तुम्हाला माहीत आहे ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. देणारा तो आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, ऐका, अरे आने वाला कौन है, जाने वाला कौन है, अरे आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, कितना देता है, छप्पर फाड़ के देता है. अरे मगर लेने पे आया तो इतना लेता है कि चमड़ी भी उतार ले जाता है. म्हणून मानसा तुझी नको तुझ्या नीतीला, अरे गर्वाने तो फुगू नको आपल्या या छातीला. आणि तुझ्या परी भले भले मिळाले, भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला. सख्या बापाला तू रे होऊ नको देवा, यम फासा पडल्यावर होशील तू हैवान, होशील तू हैवान. आज जवानी परत राणे वाल कल पछताएगा, आज जवानी परत राणे वाल कल पछताएगा. सूरज धीरे धीरे बढ़ता ही बढ़ जाएगा, कल का सूरज धीरे धीरे बढ़ता ही बढ़ जाएगा, कल का सूरज धीरे धीरे बढ़ता ही बढ़ जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. देने वाला वो है. अगर आप नहीं देंगे शास्त्री जी, अगर आप नहीं देंगे तो अंगद महाराज देंगे, अगर वो भी नहीं देंगे तो वो देंगे.
विनोदाचा भाग सोडून द्या. या जगाच्या पाठीवरती खूप आनंदाने जगा, खूप मस्तीत जगा, हसत जगा. कारण हसण्याने लाईफ वाढते. हसायला काय लागतं? आजकाल धीरज महाराज माणसं हसण्याचा व्यायाम करायला लागली. सकाळची उठतात, डॉक्टर म्हणतात हसत जा. ते म्हणले हसायच येत नाही. म्हणले सकाळी उठलं की असं करायचं, हा 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 हा. आता लोक रस्त्यावर येऊन असला व्यायाम करायला लागले. असला व्यायाम करण्यापेक्षा थोडंसं मोकळं व्हा आणि काय करा, हसत राहा, जीवनाचा आनंद घ्या. या जगाच्या पाठीवरती खूप लाईफ एन्जॉय करा. हा, मी नेहमी सांगतो, संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र. ह्या संसारासाठी किती वेळ दिला तरी हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता तरी हरी बोला. ज्याच्या जीवनात नाम नाही, नामाविन मुख आणि सर्पाचे ते बिळ. नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून नाम घ्या. आणि असं नाम घेतल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, निळामणे स्वरूपसिद्धी आणि नित्य समाधी हरिनामे. महाराजांसारखं नित्य समाधीमध्ये गेलं तरी माणूस राहतो, फक्त त्याचं कारण आहे नाम. म्हणून नाम जीवनामध्ये घ्या. होय महिला मंडळ, कुणाचं? नवऱ्याचं, विठ्ठलाचं. आजी जोरात बोलले, आता ताकद आली व्हायची, एनर्जी. माणसाला कीर्तनाला सुरुवातीला एनर्जी असते, आजीला कीर्तन संपताना ताकद आली. चांगली गोष्ट आहे, असं शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. सुरुवातीला तर कोणी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन राहिलं पाहिजे. ऐका, नाव घ्यायचं. आजी, नवऱ्याची नावं घेणाऱ्यांची तुम्हाला काय सांगू गंमत. हे नवऱ्याची नावं घेणारे सुद्धा लय खतरनाक असतात. लग्न झाल्या मी नावं आम्हाला बी ऐकाय मिळतात. अंगद महाराज, आमच्याच बायकोने एवढं नाव घेतलं, मोठं एवढं लांब घेतलं. मिरगाव नवं आळंदीत घेतलं, ते पंढरपूरलाच गेलो. म्हणजे लग्न आमचं आळंदीत होतं, तिथं घेतलं, ते पंढरपूरपर्यंत जायला एवढं मोठं नाव घेतलं. आता आम्हाला नाही ते अजून लेकरं झाली, पण ह्या दोघांना झाली. ती अजून धीरज महाराज 2-3 लेकरं झाली की अंगद महाराज नाव घ्यायला लावायचं. पंढरपूरमधलं नाव आळंदीतल्या गल्लीतपर्यंत पण पोचत नाही. का सांगतोय माहिती आहे का? 4 वर्षात संसाराचा इतका वीट येतो, इतका कंटाळा येतो. म्हणजे 4-5 वर्षानंतर काय येतो? कारण संसार दुःखामुळे. तिला जर 2-4 लेकरं झाल्यावर जर नाव घ्यायला लागलं, लग्नात लय खुशीनं नाव घेते. पण 2-3 लेकरं, आता 4 होत नाही, ती 2 लेकरं झाल्यावर जर तिला नाव घ्यायला लागलं, नाव कशी घेते ऐकायचंय का? धीरज महाराज एक्स्ट्रा चार्ज लागतो याचा. 2 लेकरं झाली की नाव घेते. घर बांधते, कशाचं? RCCचं घर बांधते. RCCचं घराला होते दिवळी होतं केळ गेलं नासून, आणि पप्प्याचा बाप गेला तोंड वासून. संसार झाल्यानंतर 4 वर्षामध्ये हा बदल आहे. कारण संसार दुःखामुळं. मला हे सांगायचंय कशासाठी माहित आहे का? सांगायचं यासाठी, संसार दुःखच आहे. तुम्ही किती संसाराकडनं सुखाच्या अपेक्षा ठेवल्या, सुख मिळणार नाही. म्हणून या असणाऱ्या दुःखरूपी संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर महाराज त्या भगवंताचं नाव घ्या. म्हणून जाता जाता सर्वांनी माऊली ज्ञानोबा यांचं सर्वांनी हाताने टाळीने मुखाने नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 पुनश्च एकदा आपल्या कडगुण सप्ताह कमिटीचं मी दर्शन घेतो. विनेकरी बाबा असतील, सुंदर असे ज्यांनी तिघही गायक उभे आहेत. तिघांचीही नावं मला माहीत नाहीत, पण तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दोन्ही साईडला 2 खंबीर असे चोपदार आहेत. मला माहित नाही चोपदारांच्याकडे बघितल्यावर माणसं का हसतात. नुसतं बघितलं तरी हसतात. खूप सुंदर जोड आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तनाचं सौजन्य आहे ना? नाही ना? आपल्या सप्ताह पूर्ण गावाच्या वतीनं आहे. ऐका, आमचे धीरज महाराज शास्त्री असतील, आदरणीय अंगद महाराज हजारे असतील. आता आम्ही तिघं पण एका रूममध्ये राहिलेली माणसं आहे आळंदीमध्ये. तुमच्या मागच्या 2-4 दिवसात भेट झाली, परत आज तुमच्या सप्त्यामुळे परत तिघांची भेट झाली. नाहीतर वर्ष नाहीच होत भेट. वर्ष होत नाही का 2 वर्ष होत नाही माहीत नाही, पण नाहीच होत.
त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि पुनश एकदा तुम्ही म्हणचाल इथं चॅनेलवाले त्यांचं सिस्टीमवाले आमची गोड सिस्टीम दिली, एकदा सांगितलं परत नाही खारखूर केलं. पण सुरुवातीलाच असं केलं तर मी म्हणलं आता कीर्तन कसं व्हायचं, शिट्ट्या जोरात वाजवायला लागला. पण अशीच सिस्टीम ठेवा सगळ्या कीर्तनकारांना, गोड अशी सिस्टीम दिली, त्यांचंही आभार मानतो. तुम्ही म्हणा तुमच्या सगळ्यांची नावं घेतली ना, आमचं काय, तुमचं सुद्धा घेतो ऐका. कल्याण स्वामी महाराजांच्या समाधीवरती फूल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो, आमच्या शास्त्री महाराजांचा मान राखून, शास्त्री महाराजांचा मान राखून. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.